नमस्कार, व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। राज्य देश विदेशातील बातम्या बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। नुकतीच गोकुळाष्टमी पार पडली। त्या गोकुळाष्टमीच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रभर दहीहंडीचं आयोजन वेगवेगळ्या संस्थेकडून व वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीकडून करण्यात आलं। आज आपण ज्या आयोजनाबद्दल बोलणार आहोत ते आहे निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित कामोठे येथील 2024ची दहीहंडी। अतिशय सुंदर प्रकारचं आयोजन या दहीहंडीच्या आयोजकांनी केलं होतं। निलेश लंके हे सध्या नगरचे खासदार आहेत। ते सुजय विखे यांना पराभूत करून लोकसभेत नगरचं प्रतिनिधित्व करतात। अतिशय सर्वसामान्य घरातून हा माणूस राजकारणात येतो आणि नक्कीच राजकारणात स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो, हे वाखाणण्याजोगं आहे। ते खासदार होण्याअगोदर पारनेरचे आमदारसुद्धा आहेत। तर अतिशय सुंदर प्रकारचं आयोजन या आयोजकांनी मुंबई येथील राहणाऱ्या नगरवासियांनी निलेश लंकेच्या प्रेमापोटी हे आयोजन केलं होतं। निलेश लंके यांची पेढातुलासुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली। तसेच स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी बक्षिसे प्रत्येकच आयोजक मंडळी बक्षिसं ठेवत असतात, परंतु या कार्यक्रमाचं बक्षीस ऐकून तुम्ही थक्क व्हाल। पहिल्या क्रमांकाच्या मानकऱ्याला जवळजवळ 15 लाख रुपये एवढं मोठं बक्षीस या आयोजकांनी दिलं आणि अवघ्या 33 लाख रुपयाचे बक्षिसं निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी आयोजनाच्या माध्यमातून स्पर्धकांना देण्यात आले। अतिशय उत्कृष्ट प्रकारचा आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला गेला। मित्रांनो, आतापर्यंत मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी फक्त दहीहंडीचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जायचं, परंतु आता छोट्या छोट्या शहरामध्ये, महाराष्ट्रातील अतिशय छोट्या छोट्या मानल्या जाणाऱ्या शहरामध्ये सुद्धा अतिशय सुंदर प्रकारचं आयोजन दहीहंडीचं सुरू आहे आणि नक्कीच लोक या कार्यक्रमात आनंदसुद्धा घेत असतात। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।